विवाहित महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ॲक्मे क्रिएशनद्वारा आयोजित करण्यात आलेल्या वुमन इंडिया 2012 ची फायनल मोठ्या थाटात पार पडत होती। विवाहित महिलांच्या कलागुणांना त्यांच्या सौंदर्याला वाव मिळवून देण्यासाठी ॲक्मे क्रिएशनद्वारा आयोजित करण्यात आलेल्या वुमन इंडिया 2012 ची सेमी फायनल मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पार पडत होती। यावेळी धमाकेदार डान्स परफॉर्मन्सने वुमन इंडिया 2000 च्या सेमी फायनलमध्ये एक वेगळाच धमाकेदार तडका दिला। The next contestant to hold the round for us is contestant number 9, Madhuri. The next contestant to hold the round for us is contestant number 10, Kanchan. The next contestant is contestant number 14. Sorry, that's contestant number 17 walking the round for you. The next contestant is contestant number 14. She's contestant number 16. 20 महिला स्पर्धकांमध्ये रंगलेल्या सेमी फायनलमध्ये सुरुवातीला 10 महिला स्पर्धकांची निवड करण्यात आली। हळूहळू सेमीफायनलच्या प्रश्नोत्तराच्या खेळाच्या अंतिम टप्प्यात 5 महिला स्पर्धक वुमन इंडिया 2012 च्या मानाच्या मुकुटासाठी रिंगणात उतरल्या। अतिशय अतितटीच्या प्रश्नोत्तराच्या खेळीत वुमन इंडिया 2012 ची सेमीफायनल रंगत होती। या जगामध्ये पुरुष प्रधान ही अस्तित्वात आहे, पण स्त्री आजच्या युगामध्ये खूप पुढे आलेली आहे। स्वतःचं घर, स्वतःचं करिअर सांभाळून तिने सर्व गोष्टींमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। Other than my mom, it would be me because she has given the birth to me. And for me, I am the role model for myself. For me, every day is a new endeavor to do a new thing better than yesterday. Thank you. Atal Bihari Vajpayee. Why? Because I believe he is the best and तो मैं श्योरली कोई बिजनेस ऐसा स्टार्ट करूँगी जो बच्चों से रिलेटेड हो। जैसे कि मैं कोई नर्सरी या स्कूल शुरू करूँगी बिकॉज आई लव किड्स और दैट्स माय ड्रीम। नॉलेज है बच्चे लोग का संभालने का, क्योंकि आपकी शादी तो जस्ट अभी हुई है। मेरी शादी अभी हुई है, लेकिन मैं बहुत छोटी थी तब से बेबी सिटिंग में रहती थी
Oh, thank you very much. Thank you. For all the top 10 contestants tonight. The next contestant is contestant number 8, Varsha Rupani. The next Kasaria. The next The next contestant to hold the round for us is contestant number 9, Madhvi. The next contestant to hold the round for us is contestant number 10, Kanchan. The next तर डान्स एंटरटेनमेंट यांच्या धमाकेदार संगतीने वुमन इंडिया 2012 साठी आज लीना इंगळे यांनी त्यांच्या शिरपेच्या त्रोणाचा मान पटकाविला. तर फर्स्ट रनरअप म्हणून माधवी महाजन आणि सेकंड रनरअप म्हणून वर्षा रुपवाणी यांना गौरविण्यात आले. अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या परीक्षणाअंतर्गत टॉप 20 पैकी विविध कला सौंदर्यात निपुण असणाऱ्या महिलांना यावेळी गौरवण्यात आले. ईशा अरोरा यांना ब्युटिफुल स्माइलचा ताज चढवला. तर ब्युटिफुल हेअरसाठी विनीता झा, स्किनसाठी मेघना भानुशाली, वॉकसाठी रुपल शेट्टी, ब्युटिफुल आईजसाठी कांचन संपना, तर बेस्ट कॉन्फिडन्ससाठी भारती समारिया आणि कॉन्जिलिटीसाठी नेहा कर्णिक यांना सन्मानित करण्यात आले. Ritesh and Rakesh Tiwari come forward to do the honors. congratulations to all the lucky winners tonight. She's wearing a piano shirt. Congratulations, Rita. Congratulations, Mrs. Nina. You're the winner for Women India 2012. Celebrating womenhood. Give a big round of applause for Women India 2012. All your three lucky winners. यावेळी विजयी झालेल्या स्पर्धकांनी वुमन इंडिया 2012 चे आभार मानले. डेफिनेटली मला खूपच आनंद झालेला आहे. कोणत्याही स्त्रीने असं अचिव्हमेंट केलं तर मला आनंद होतो, कारण मला नेहमीच वाटतं की एक स्त्रीच एका स्त्रीचं सन्मान करू शकते, रिस्पेक्ट देऊ शकते. तर मी अशा वुमन इंडियासारख्या प्रोग्राममुळे आमच्यासारख्या स्त्रियांना हे स्टेज जे मिळतं खूपच सुंदर आहे. थँक्यू. मुझे बहुत अच्छा लग रहा है और ये बहुत टिपिकल आंसर लगेगा आपको कि मैंने कभी ऐसे सोचा नहीं था, ये बहुत बड़ी बात है, लेकिन ये सच्ची में बहुत बड़ी बात है क्योंकि मैं ऐसे ही टहलने निकली थी, शॉपिंग के लिए निकली थी, अचानक से यहाँ आ गई और आई एम फर्स्ट रनर अप एंड इट फील्स गुड. बहुत अच्छा लगता है. बहुत अच्छा लग रहा है मुझे. मुझसे ज़्यादा मेरे बच्चे, मेरे हस्बैंड खुश हैं. मैं उनके लिए खुश हूँ. वो चाहते थे कि मैं यहाँ आऊँ और कुछ करूँ.
विवाहित महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले असून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा वुमन इंडिया 2013चेही मी आयोजन करणार असल्याचे वक्तव्य ॲक्मे क्रिएशनच्या काजोल तलरेजा यांनी यावेळी केले। मैं क्या कहूँगी, अब शायद से मेरा काम मेरे लिए बोल रहा है। यू कैन सी द शो कैसा था, अब आपको बताना है कैसा लगा। मुझे ये यकीन है कि आज जो भी जीते या नहीं जीते, लेकिन ये पक्का यकीन है कि इनकी ज़िंदगियाँ बदलने वाली हैं एंड दे वुड डेफिनेटली कम अप विथ फ्लाइंग कलर्स एंड विथ कॉन्फिडेंस एवरीवेयर। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परबसह मनीषा मात्रे, S9 न्यूज, मुंबई।